मतं चोरी केली ते मला दाखवावं. ते म्हणतात फक्त हे असं झालं तसं झालं एकदम असं बाबा वाढली कशी. त्यांनी इलेक्शन कमिशन समोर जावं ना ते त्यांनी. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला मतदार वळवण्याचा अधिकार आहे. आपण त्या पद्धतीने मैदानामध्ये उतरा. त्यामुळे मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना महाराष्ट्रात सत्ता मिळते. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला घेऊन ही निवडणूक लढवावी आणि रिपब्लिकन पक्षालाही सत्तेचा वाटा द्यावा. शिवसेना भाजप एकत्र होते त्यावेळेला RPI आल्यानंतर युतीला महायुती म्हणण्यात आलं. आता त्याला महायुती म्हटलेलं नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर माझी चर्चा झाली आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या विचारवंतांना विचारलं, माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं, पत्रकारांना विचारलं आणि मला सर्वांनी सांगितलं की आपण BJP सेनेसोबत जायला काही हरकत नाही आहे. आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला. त्यामुळे मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना महाराष्ट्रात सत्ता मिळते. त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला डावलू नये, रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला पाहिजे. किती जागा महापालिकेत मिळाव्या, मुंबई असेल किंवा इतर असेल, कसा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे? जागा तर वेगवेगळ्या ठिकाणी असतील, पण मुंबईला आम्हाला 15-20 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये 4-5 जिल्हा परिषद, 7-8 पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये काय जागा आम्हाला आणि इतर ज्या महानगरपालिकेमध्ये आमची ताकद असेल त्याप्रमाणे आम्हाला काय जागा दिल्या पाहिजेत. आणि निवडणूक जी आहे ती निवडणूक महायुती म्हणून लढावी. 3 पक्ष तर तुमचे मुख्य आहेतच आहेत, पण 4था पक्ष RPI आहे. त्याला RPIला विसरू नये आणि RPIची मतं बॅलेन्सिंग मतं असतात. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला घेऊन ही निवडणूक लढवावी आणि रिपब्लिकन पक्षालाही सत्तेचा वाटा द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. राहुल गांधींचा स्पष्ट भाजप आणि निवडणूक आयोग यांचं साठवलं आहे आणि ही जी मतचोरी झाली आहे ती भाजपनं केली. तुमचा मित्रपक्ष अनेक काळ तुम्ही सक्रिय राजकारणात आहात. नाही, मतं चोरी केली ते मला दाखवावं. ते म्हणतात फक्त हे असं झालं तसं झालं एकदम असं बाबा वाढली कशी. त्यांनी इलेक्शन कमिशन समोर जावं ना ते त्यांनी. आणि इलेक्शन कमिशनचा आणि BJPचा जसा जे काय संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. ते इलेक्शन कमिशन ही स्वतंत्र बॉडी आहे आणि म्हणूनच पार्लमेंटमध्ये त्या विषयावर चर्चा होऊ शकत नाही, कारण त्याला उत्तर कोण देणार. इलेक्शन कमिशन हे सरकारचं ते इलेक्शन कमिशन नाही आहे, ती इंडिपेंडंट बॉडी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राहुल गांधींच्या आरोपामध्ये तथ्य नाही आणि ते खोटं बोलून जसं लोकसभेला त्यांनी संविधान बदलणार या मुद्द्यावरती मतं घेतली आणि त्यांच्या जागा वाढल्या, पण सरकार ते आणू शकले नाही. आणि आता नंतरच्या काळामध्ये हरियाणामध्ये BJP सत्तेवर आली, दिल्लीमध्ये BJP सत्तेवर आली, महाराष्ट्रामध्ये BJP सत्तेवर आली. त्यामुळे मतदार आमच्या बाजूनं आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला मतदार वळवण्याचा अधिकार आहे. आपण त्या पद्धतीने मैदानामध्ये उतरा. फक्त इलेक्शन कमिशनला दोष देऊन तुम्हाला चालणार नाही आणि तुम्ही या राजकारणामध्ये फेल व्हाल असं माझं राहुल गांधींना सांगणं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा रंगते. आता एक बेटची निवडणूक झाली, मात्र त्याच्यात त्यांना पेशल हार पत्करावं लागली. मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेची लोक म्हणतात झालेली आहे युती, पण बेटच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे त्यांची माती. मला असं वाटतं की ठीक ही बेटची निवडणूक होती, त्यांचा एकही माणूस निवडून आला नाही. त्या ठिकाणी शरद राव यांचा मुलगा शशांक राव जो आहे त्याला प्रचंड यश मिळालेलं आहे. BJPचे काही लोक निवडून आलेले आहेत आणि 2 भाऊ जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचा फायदाच आहे. त्यांनी दोघांनी एकत्र यावं आणि ते जर दोघे एकत्र आले तर मला वाटतं की महायुती सगळी एकत्र राहील की नाही काय तर सांगता येत नाही आहे. त्यामुळं ते आणि जरी एकत्र आले इथे तरी आम्हाला काय तोटा अजिबात नाही आहे. राज ठाकरेची फक्त सभा घेणं एवढी ताकद आहे, सभा चांगल्या घेणं, इव्हेंट मॅनेजमेंट करणं एवढं त्यांचं काम आहे. त्यांना मतं मिळत नाहीत हे काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी किती प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी महायुतीला त्याचा फायदाच आहे आणि आम्ही मुंबई महानगरपालिकाही जिंकू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या जिंकण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. तुमच्या मागणीनुसार वाटा मिळाला नाही तर पुढची भूमिका काय असणार? नाही, आता वाटा मिळणार नाही असं काय नाही. वाटा मिळेल एवढ्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
RPIला काही जागा नक्की मिळतील आणि जर काही ठिकाणी जागा मिळाल्या नाही तर त्या ठिकाणी स्वबळावर आम्ही निवडणूक लढवू.